चिरंजीव, आपलं वाळू काढण्याचं काम या पाण्यागत थंड पडलंय. कामाचं जाऊ द्या, तुमची बी गत तशीच झाली. लक्ष कुठे आहे तुमचं? आम्ही नुसतं लक्ष ठेवून काय होणार आहे डॅडी? त्या सरनोबतांना 25% हिस्सा दिल्यापासून आहे ना आवाज वाढलाय त्यांचा. तेव्हापासून आपल्या शब्दाला किंमत कुठं राहील? का तो पट्टेवाला मित्र आहे ना तुमचा, मित्राच्या शब्दाला किंमत नसेल तर उपयोग काय त्या मैत्रीचा? कसला मित्र आणि कसला पट्टा. लग्न मोडल्यापासून पिसाळल्यागत वागते. सगळ्या कामात नाक खुपसते. काम अडकून कसं राहील ना एवढंच ध्यान आहे त्याचं. आपण तरी काय करणार? ते तुळजा दिली आपल्याला अडकून. तिच्यामुळे आणखीन काय काय नुकसान होणार आहे कोणाच या पळून गेलेल्या अवलादीचे संस्कार तिच्यावर आहे म्हणल्यावर दुसरं काय होणार म्हणा. असं वाटत आता जाऊन तिचा शालनताई, ओ शालनताई. आता मारा कोण ताड माडलं? का आता जर सगळं कळलं तर गंगा, अगं होती तेवढी कापडं दिली की सकाळी, परत कशी काय आलीस तू? अहो कपडे घ्यायला नाही आले मी, माझं दुसरेच काम होतं. दुसरं कसलं का? अहो शालनताई, तुम्ही एवढी चांगली कापडं दिली, त्या मानानं माझ्याकडे भांडण होतं सकाळी तुम्हाला तसं द्यायला. माझं मन लय खात होतं तुम्ही दिलेल्या कापडाकडे बघून. ही भांडं आणलंय साताराच्या बाजारावरून तुम्हाला द्यायला. हे धरा. काय नाही, मोकळंच आहे ते. झालं ना? निघ आता. भांड्यावर नाव बी टाकून आणलंय. मायेनं दिलेलं कुठं हरवाय न गना. बघा नीट हात फिरवून, नाव नीट आहे ना? येऊ तुम्ही. चिरंजीव, या बायकांच्या कामात नाक खुपसून झाला असेल तर त्यापेक्षा काही महत्वाची काम आहेत ती करायची का? चाल. आता कोणाचा फोन आलाय? डायरेक्ट व्हिडिओ कॉल. कोणतं पोरगा असेल ना तर त्याला सरळच करते. तुम्ही आणि व्हिडिओ कॉल कशाला केलाय? अगं पप्पे, कशाला काय कशावरून केलाय बघ की. कशावरून काय? मोबाईल वरून. अगं पण कुठल्या मोबाईल वरनं? थांबा थांबा थांबा, तुमच्याकडे मोबाईल कुठून आला? दादाने नवीन मोबाईल घेऊन दिलाय आम्हाला. काय? असं कसं झालं? तुमच्या दादानं मोबाईल? पप्पा हे काय म्हणतात बघा की, असं कसं शक्य आहे? हे सगळं आमच्या वहिनीमुळे शक्य झालंय. वहिनीमुळे मिळाला आम्हाला मोबाईल. एक नंबर झालं होतं की. आता आम्हाला तुमच्यावर कवा पण बोलता येईल. पण हो, मोबाईल लई दिवस टिकवायचा असेल का नाही तर तुम्हाला एक आयडिया देऊ का? मोबाईल लई दिवस टिकवायचा असेल का नाही तर लई वापरायचाच नाही. काही पण पप्पा, तुमच्या आयडिया राहू देत, तुम्ही जाओ. हो का? पप्पे, आता आमच्या नवीन फोन मधनं सेल्फी काढू. कारण कसं आहे, घरच्या वहिनी सोबत झाला ना आता सेल्फी काढून, आता ओरिजिनल वहिनी सोबत पाहिजे की एक सेल्फी. चल चल, हे असं असं कर. कसं करायचं? तुळजा, तुळजा, हा हा सूर्य बोल ना. लई दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघितला. अशीच असत राह. तुझ्यामुळेच तर आलंय हे हसू. खरंच सूर्य, तू तुझ्या बहिणींना किती प्रेमाने सांभाळतोस रे.
आणि तुझ्या आजच्या कृतीने जरा बघ किती खुश आहेत त्या. तू त्यांना फक्त मोबाईल नाही दिलास, तू त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलंस. त्यांना असं आनंदी बघून मला इतकं छान वाटतंय ना. सूर्या, खूप काळजी घेतोस रे तू त्यांची, माया लावतोस. प्रत्येक बहिणीला अगदी तळ हातावरच्या होडासारखं जपतो. सूर्या, तू एक भाऊ म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही खूप मोठा आहेस. लाखात एक आहेस. नाही ग, एवढं पण काय भारी नाही मी. पण हे सगळं बघून तर मला खूप भारी वाटतंय. किती आनंदी आहेत ह्या. असे आनंदी चेहरे आजूबाजूला बघितले ना की आपोआपच आपले दुःख विसरायला मदत होते माणसात. असं वाटतं की जगातल्या प्रत्येक घरातल्या मुलींच्या वाट्याला असा निखळ आनंद यायलाच हवा. भाग्या बरोबर बोलत होते. तू ज्याला आत्ताच सांगून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून नको घ्यायला. मला आधी सिद्धार्थचा व्यवस्थित पत्ता काढायला पाहिजे, या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, आणि मगच तू ज्याला सांगायला पाहिजे. सूर्या, अरे काय झालं? कुठे हरवलास? नाही, काय नाही. एका मोबाईलनं या घरात एवढा आनंद येईल असं वाटलं नव्हतं. पोरींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून लय भारी वाटतंय. मग त्यांना उगाच कावण्यापेक्षा मायेनं कुरवाळलं पाहिजे. हे तुझ्यामुळं कळलं मला. थँक्यू बरं का. माय प्लेजर.